उत्तर प्रदेश, शेतीतील नवक्रांतीची कहाणी। पहाटेच्या धुक्यात गंगा यमुनेच्या किनाऱ्यावर पसरलेल्या सुपीक जमिनी नव्या दिवसाच्या स्वागताला सज्ज होतात। ही भूमी हजारो वर्षांपासून शेती संस्कृतीची साक्षीदार आहे। गहू, ऊस, तांदूळ, डाळी आणि भाजीपाला यांच्या पिकांनी लहलहणारी उत्तर प्रदेशची माती केवळ भारताच्या नव्हे तर संपूर्ण जगाच्या अन्नपुरवठ्याला बळ देत आहे। राज्यात एकूण 2.4 कोटी हेक्टर शेतीयोग्य जमीन आहे, जिथे 2.3 कोटींहून अधिक शेतकरी कष्ट घेत आहेत। गंगा, यमुना, घाघरा, रामगंगा आणि गंडक या नद्यांनी सिंचित झालेल्या या प्रदेशात हवामान उष्णकटिबंधीय असून खरीप, रब्बी आणि जायद अशी 3 हंगाम शेतीला लाभतात। शेती शिक्षण आणि संशोधन। उत्तर प्रदेशात 5 कृषी विद्यापीठे, 89 कृषी महाविद्यालये आणि 89 कृषी विज्ञान केंद्रे (KVK) आहेत। येथे शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञान, जलव्यवस्थापन आणि जैविक शेती याबाबत मार्गदर्शन दिले जाते। निर्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ। राज्यातील गहू, तांदूळ, ऊस, भाजीपाला, फळे, आंबा, लिची, पेरू, मसाले आणि औषधी वनस्पती यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते। उत्तर प्रदेशातील उत्पादने बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, दुबई, अमेरिका आणि युरोपियन बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर जातात। सरकारच्या प्रमुख योजना आणि नवोपक्रम। किसान सन्मान निधी योजना, शेतकऱ्यांना प्रतिवर्षी आर्थिक मदत। गन्ना शेतकरी समृद्धी योजना, ऊस शेतकऱ्यांसाठी सुधारित तंत्रज्ञान आणि फायदेशीर दर। एक जिल्हा एक उत्पादन ODOP योजना, स्थानिक कृषी उत्पादनांना प्रोत्साहन। ड्रोन शेती प्रोत्साहन योजना, शेतकऱ्यांना ड्रोन तंत्रज्ञानाचा लाभ। सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीसाठी अनुदान। उत्तर प्रदेशातील शेती आता आधुनिक यंत्रणा, तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या मदतीने पुढे जात आहे। ठिबक सिंचन, हवामानावर आधारित स्मार्ट शेती आणि जैविक उत्पादनांना चालना देऊन शेतकरी आपली उत्पादकता वाढवत आहेत। ही भूमी केवळ अन्नधान्य उत्पादनासाठीच प्रसिद्ध नाही, तर येथे नवसंशोधन आणि आधुनिक शेतीतंत्रांच्या मदतीने भारताच्या कृषी भविष्यासाठी नवी वाट उघडली जात आहे। अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या वंदे किसान चॅनेलला फॉलो करा। धन्यवाद।